पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रा। तमा पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजति सिंधु वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं वासुमनिरीवतं सारसी नाशयति विघ्नं। या कुंदिंदु तुषारहार धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनम्रदंड मंडित करा या श्वेत पद्मासनाय या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता समपतु। सरस्वती भगवती निशिष जडपहं मुकं करोति वाचालं पंगुलंघयति गिरिं। यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेतं। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समृद्धलिते ते नाम माझे वाच्यासु। ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। जपदे पनिकाली स्पर्शिल ती पाय माझे भाळे असो। ज्या हस्ती गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं। विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं। वन्दे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता श्री पांडुरंग समर्थम्। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदनम। ओम श्री हनुमते नमः। ओम श्री हनुमते नमः। ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीते तटे विमरत्य वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै। समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम राम जय जय राम। श्रीराम जय 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 राम जय जय राम।
श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 10 भाग 4। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। सीतेची न घेता एकांत भेटी, तिच्या न भूसता गुह्य गोष्टी, मज गेली अपरतटी, राम जग जेती शोभेल। हनुमंतया यांचं गोड कथन सुंदरकांडामध्ये चालू आहे। भाविको, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काही माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुटानुसंधान, जाईल माझ प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझा, जनासवी काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। केली मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उदारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 10 अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ अशोक वनामध्ये सीता माऊलीच्या सानिध्यामध्ये हनुमंतरायांचं आगमन झालं। माऊलीची अवस्था हनुमंतरायांनी पाहिली आणि हनुमंतरायांच्या मनामध्ये जो भगवान परमात्मे जो बुद्धीचा दाता आहे, त्यानं काय बुद्धी स्फुरण केली याचं चिंतन चालू आहे। हनुमंतराया म्हणतात, सीता माऊलीची जर आपण एकांतामध्ये भेटी नाही घेतली, तिच्या गुह्य गोष्टी नाही विचारल्या, तर 400 कोसाचा समुद्र ओलांडून आलो, परत ही 400 कोसाचा समुद्र ओलांडून जावं लागणार आहे। आणि राम प्रभू आपल्याला गेल्यानंतर आपण माऊली बरोबर काहीच संभाषण नाही केलं तर नक्कीच आपल्यावर रागावतील। अशा प्रकारे हनुमंतराया विचार करतात। एकांती न भेटता सीता, तिथे गुह्य गोष्टी न पुसता, जरी मी भेटलो श्री रघुनाथा, काळ कृतांत तो शोभेल। सीता माऊलीची एकांतात जर मी नाही भेट घेतली, तिच्या बरोबर नाही गुह्य गोष्टी केल्या, तिला नाही विचारलं, तिचं नाही काही ऐकलं, आणि मी जर रामाला भेटायला गेलो तर एखादा काळ कृतांत शोभावा, यमधर्म शोभावा, तशा प्रकारे माझ्यावर ते रागाला जातील। श्रीराम नेत्रीचा क्रोधाग्नी मज जाळीला तत्क्षणी, भेटी न घेता सीता जननी, जाता येतो नि प्रमाद। मी जर सीता माऊली बरोबर काहीच बोललो नाही, तिची भेट घेतली नाही, मी आलो होतो म्हणून सांगितलं नाही, मी निघालो म्हणून सांगितलं नाही, तर मग राम रागाला जातील आणि रामाच्या नेत्रातून जो क्रोधाग्नी भडकेल त्यामध्ये मी कदाचित जळून भस्मसात होईल। म्हणून सीता माऊलीची भेट न घेणं आणि हितून निघून जाणं ही मोठी चूक ठरेल,
हनुमंतराया म्हणतात, राक्षसी गांजिले सीता, रामवीर हे अति दुःखिता, तिस्या श्वासन न देता, प्राण तत्वता सांडिल. माऊलीच्या भोवती राक्षसींचा गराडा आहे. त्या सारख्या भीती घालण्याचा, दरडावण्याचा, अकरा रूप दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे. अगोदरच रामाची आणि सीता माऊलीची 6 महिने झाले भेट नाही, बोलणं नाही, नजर नाही, गाठ भेट नाही. हा विरह माऊलीला सहन होईना झालेला आहे. त्यामुळे माऊली दुःखी आहे. आणि त्या माऊलीला नाही भेटलो, नाही आश्वासन दिलं तर कदाचित मी रामाला सांगायला जाईपर्यंत जर माऊलीने आपला प्राण सोडला तर मग बरं वाईट झालं तर त्याला कोण जबाबदार. सीतेने सांडिता प्राण, अवघे खुंटले रामायण, हे अपेश मजची जान, श्रीराम पूर्ण क्षोभेल. सीता माऊलीनं जर आपला जीव दिला तर मग इथंच रामायण संपेल म्हणले. आणि सगळं रामकथेतलं अपयश माझ्या मस्तकी बसेल. रामराया मग माझ्यावर खूपच रागावतील. सीतेने सांडिता प्राणासी, हे अपयश माझे शिराशी, हे न सांगता श्रीरामापाशी, महादोषी मी होईन. आणि जर सीता माऊलीने ते प्राण दिला, तिने आपलं जीवन संपवलं तर मग हे अपयश सुद्धा माझ्याच मस्तकी बसेल, हे पाप सुद्धा मलाच लागेल. आणि जर मी रामाची भेट घ्यायला गेलो आणि सीता माऊली इथं त्यांनी प्राणत्याग केला असेल, जर ही गोष्ट मी रामाला नाही सांगितली तर त्याचाही दोष परत मलाच लागेल. हनुमंतराय विचार करतात, भगवान परमात्मा कसा आहे, देवा तू कृपा करुणा सिंधू, होशी मायबाप आमचा बंधू, जीवन सिद्धी साधन सिंधू, थोडीशी बहुबंधू काळपाश, शरणांगता वज्र पंजर, अभय राणा तू उदार. असा असणारा भगवान परमात्मा आहे. आणि अशा भगवान परमात्म्याला जर आपण फसवण्याची युक्ती वापरली, लबाड बोलण्याची युक्ती वापरली, किंवा तसं न सांगण्याचं काहीही मनात आणलं तर सर्व पाप सर्व दोष हनुमंतराया विचार करतात आपल्यालाच लागतील. शुभाशुभ यथार्थ वार्ता सद्गुरुसी न सांगता, परम दोष शिष्याचे माता, वंचकता गुरुद्रोही. खरं खोट चांगलं वाईट घडलेलं लपवून ठेवणं यात लबाडपणा आहे, म्हणजे यात खोटारडेपणा आहे. आणि असा एखादा शिष्य सद्गुरूला न सांगता खोटा वागत असेल तर गुरुद्रोह केल्याचं पातक त्याला लागतं. हनुमंतराया विचार करतात, दुःख नव्हे रघुनाथा, सुख पाहे सती सीता, सुख उपजे श्री रघुनाथा, युक्ती हनुमंता आठवली. रामालाही कुठल्या गोष्टीचं दुःख नाही झालं पाहिजे, सीता माऊलीलाही सुख समाधान वाटलं पाहिजे, रामालाही आनंदी आनंद वाटला पाहिजे, अशी युक्ती हनुमंतरायाला आठवली. म्हणतात, न कळता राक्षसाशी, स्कंदी वाहोनी सीतेशी, स्वय नेता श्रीरामापाशी, सुख श्रीरामाशी उपजेना. राक्षसांना इथं काहीच कळू द्यायचं नाही. म्हणजे सीता माऊलीला आपल्या खांद्यावर घ्यायचं, खांद्यावर बसवायचं आणि एका उड्डाणामध्ये श्रीरामाजवळ पोच करायचं. असं जरी केलं तरी रामांना आनंद होणार नाही, रामांना ते सुख वाटणार नाही.
घेऊन वानरांचे सैन्य करी सज्जोनी धनुष्य बाण रामे बधावे रावण कुंभकर्ण सपुत्र प्रधान सेनेशी। मग रामाच्या अंतकरणातली भूमिका काय आहे तर सगळं वानर सैन्य घेऊन लंकेला यायचं, धनुष्यबाण सज्ज करायचं, रावण कुंभकर्ण त्याचबरोबर रावणाचे पुत्र प्रधान सेना जी जी दुष्ट चंडाळ मंडळी आहेत त्या दुष्टांचा राक्षसांचा नायनाट करायचा। यातच प्रभूंचं खरं सुख आहे। सोडावी देवाची बांधवडी, सोडावी नवग्रहाची बेडी, उवावी रामराज्याची गुढी, कीर्ती चोखडी श्रीरामाची। रावणाच्या बंदीखान्यामध्ये जे 33 कोटी देव आहेत त्यांची सुटका करायची। नवग्रहांच्या पायामध्ये राजा रावणानं बेडी घालून नवग्रहाच्या ज्या पायऱ्या केलेल्या आहेत त्यांची सोडवणूक करायची आणि लंकेमध्ये रामराज्याची गुढी उभारायची। त्रिभुवनामध्ये रामरायाच्या कीर्तीचा डंका वाजला पाहिजे, अशी चोख कीर्ती झाली पाहिजे असं हनुमंतराया विचार करतात। ते मज नेता सीता सती एवढी श्रीरामाची कीर्ती, माझे नि होऊ पाहे अपकीर्ती, हे तव युक्ती नये करू। मी जर इथून माझ्या खांद्यावर बसून सीतामाऊलीला रामाजवळ घेऊन गेलो तर त्यात त्यांना काही सुख वाटणार नाही, आनंद वाटणार नाही, कारण बरंच कार्य अपूर्ण राहील म्हटले। रामरायाचा होणारा मोठेपणा माझ्या मोठेपणामुळं कमी होईल म्हटले, किंवा माझ्यामुळं त्यांची अपकीर्ती होईल। रामरायाचं कर्तव्य कर्म अवताराचा धर्म अपूर्ण राहील, अर्धवट राहील, आणि अशी कोणतीही युक्ती आपण वापरायची नाही हनुमंतराया विचार करतात। सकळा देवा तू अगोचर होस्यावी कार अविनाश, असा भगवान परमात्मा आहे। त्या भगवान परमात्म्याचं अवताराचं कार्य अर्धवट राहता कामा नये हनुमंतराया विचार करतात। यवम अवश्य भेटावी सीता, तेही भेटी अति गुप्तता, रावण राक्षसी न देखता अति एकांता भेटावे। सीतामाऊलीला निश्चित आपण भेटावं, तेही एकांतामध्ये भेटावं, राजा रावणाला राक्षसांना कळू न देता भेटावं हनुमंतराया विचार करतात। मज भेटता सीते पासी विकल्प धरील मानसी, पूर्वी छळले संन्यास वेसी, वानर तेसी छळू आला। कसं भेटावं म्हणले, माऊलीला मी रामभक्त हे कसं खरं वाटेल। पूर्वी संन्यासाचा वेश धरून आला आणि माझं अपहरण केलं, भिक्षा वाढ म्हणला, आई म्हणला आणि पळवून घेऊन आला। आता बहुतेक रावणच वानर वेश धरून आला की काय, असं सीतामाऊलीला जरी आपण भेटलो तरी वाटेल काय, असा विचार एका दृष्टीने हनुमंतराया करतात। विश्वासावया श्रीराम भद्रा, आधी टाकू श्रीराम मुद्रा, भावार्थ दे कोणी सीता सुंदरा, भेटी वानरा ते संधी। श्रीरामचंद्राचा आपण भक्त आहे, श्रीरामचंद्राचा दास आहे, श्रीरामचंद्राचा दूत आहे, श्रीरामचंद्राचा सेवक आहे। आपण श्रीरामाकडून आलेलो आहे म्हणजे हे माऊलीला खरं वाटलं पाहिजे, आणि हे खरं वाटायचं असेल तर रामाने दिलेली नाममुद्रा आपण सीतामाऊलीच्या समोर आधी टाकू। सीतामाऊली नाममुद्रा ओळखतील। इथं रामाची नाममुद्रा कशी आली, कोणी आणली असेल, कोण आला असेल, एवढा दूरचा पल्ला गाठून
श्रीरामाची मुद्रा इथं कशी आली असेल याचा भावार्थ सीता माऊली पाहतील आणि त्याच वेळेस संधी साधून आपण सीता माऊलीची भेट घ्यावी, तिच्या बरोबर गुह्य गोष्टी कराव्या. हनुमंतराया विचार करतात. सीता रामचंद्रा भेटी, सीता मुद्रिका संवाद गोष्टी, अनुपम्य कथा कसवटी, गोड गोष्टी सीतेच्या. सीता आणि रामचंद्राची भेट कशी होईल यावेळेस हनुमंतराया सीता माऊलीच्या समोर श्रीरामाची नाममुद्रा जी रामाने खून म्हणून दिलेली ती सीता माऊलीच्या पुढ्यात टाकतील. सीता माऊली त्या नाममुद्रिकेकडे पाहतील आणि ती नाममुद्रिका नसून त्यांना वाटेल की माझा रामच मला भेटायला आला, माझा रामच मला सोडवणूक करायला आला, माझ्या रामानं आज मला दर्शन दिलं, अशी माऊलीची अवस्था होईल. अशी अनुपम्य कथेची असणारी गोड श्रीरामाची पवित्र कथा पुढच्या अध्यायामध्ये, पुढच्या भागामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. सीता मुद्रिका संवाद कथा अति गोड त्या हनुमंता, या पुढे फिकेपणा अमृता, सावधानता अवधारी. सीता माऊली त्या नाममुद्रिके बरोबर काय गुह्य गोष्टी करतील, त्या गुह्य गोष्टी ऐकून हनुमंतरायांना एवढा आनंद होईल. त्या आनंदापुढं अमृत सुद्धा फिकाय म्हणतात. अशी गोड कथा श्रोते मंडळी हो, तुम्ही लक्ष देऊन सावधानतेनं ऐका. याचे नाम सुंदर कांड, अमृता परिस गोड, पूर्वी ब्रह्मज्ञानाचे कोड, करी निवाड स्रोत. या प्रकरणाचं नावच आहे सुंदर कांड. सुंदर कांडातल्या कथा अत्यंत गोड आहेत, अत्यंत रसाळ आहेत. ब्रह्मज्ञानाचं जे कोड आहे ते कोड पुरवणारी, श्रोत्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारी अशी निवडक वेचक रामकथा आहे. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा, आयसीए पावविलो ठाई, आता मी काय होत राई, एवढा जीव ठेवीन पायी. तू आई पांडुरंगे, तू माझी आई पांडुरंगे, फेडिला डोळ्यांचा कवळ, धुतला गुण दोषाचा मळ, लावून स्तनी केलं शीतळ, निजविल बाळ निजस्थानी. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा, आलासी आकार आमुच्या चाडा, तुका मने भिडा भक्तीची. या आनंदाला दुसरा जोडाच नाही म्हणतात. नाही या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा. आणि ज्या ज्या रामकथा सांगेल त्या त्या रामकथा गोड लागतात. अशा प्रकारचं गोड चिंतन भाविक हो तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. एका जनार्दना शरणम, गोडिया गोड निरूपण, कथन हे ब्रह्म परिपूर्ण, समाधान जीव शिवा. अध्यय कळसाला आलेले आपल्या सद्गुरूंना एकनाथ महाराज शरण जातात. मी माझ्या सद्गुरूंच्या चरणाशी नतमस्तक होतोय. एकनाथ महाराज जनार्दन स्वामींना शरण जातात. अतिशय गोड 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 अशा प्रकारचे ह्या कथेचं निरूपण आहे. ही कथा समजूच नका म्हणजे प्रत्यक्ष देवभक्तांची भेट होणारी ही गोड अवस्था आहे आणि जीवशिवाला समाधान देणारी पावन कथा आहे.
करिता कथ निरूपण जीवाचे उडे जीवपण शिवाचे झडे शिवपण ब्रह्म परिपूर्ण कोंदाटे. ह्या कथेचं निरूपण सांगत असताना, ह्या कथेचं निरूपण ऐकत असताना, ह्या कथेचं निरूपण गात असताना जीवाचं जीवपण संपून जातं. जीव शिवरूप होतो. शिवरूप झालेल्या जीवाचं शिवपण ही संपून जातं. शिवरूप झालेला हा आत्मा ब्रह्मरूप अवस्थेला पोचतो. राम म्हणता रामची होई जे पदी बैसोनी पदवी घेई जे, अशी अवस्था होते. बरवे झालो आलो या जन्माशी जोड जोडिले मनुष्य देहायसी महालाभाची उत्तम राशी जेने सर्व सुखाशी पात्र होईजे. मनुष्याचा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळं महालाभ आपल्याला झालेला आहे. सर्व सुखाला आपण पात्र झालं पाहिजे आणि या देहाला ब्रह्मरूप आपल्याला करता आलं पाहिजे. आणि ते करायचं असेल तर रामकथा ऐकणं, गाणं, वाचणं, श्रवण करणं हे फार महत्वाचं आहे. म्हटले रामकथेचं अनन्य साधारण महत्व नात्र या रामायणाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतात. आणि मग सगळीकडे जिकडं तिकडं ब्रह्म कोंदलेलं आपल्या अनुभवाला येतं. अनुभवे आले अंगा ते या जगा देत सेम, अशी अवस्था होते. म्हणले इति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे काकार टिकाया सीतानु तापो नाम दशमाध्याय गोडहा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय. जय श्री रघुवीर समर्थम जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. जय जय श्री राम. श्री राम जय राम. जय जय राम. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसी अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठल पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णू मधुसूदना त्रिविक्रमा वामना. विष्णू मधुसूदना त्रिविक्रमा वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंह अच्युतम. पुरुषोत्तमा अधोक्षजा नरसिंह अच्युतम. जनार्दना भूपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगम. जनार्दना भूपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल.
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.